माझी जर एखाद्या मस्जिद समोर जर एखादा जर डुकराचं मांस, डुकर त्यांच्यामध्ये अपवित्र मानलं जातं, जसं गाय हिंदू धर्मामध्ये, तर तिथं आमच्यावर तुम्ही धार्मिक भावना म्हणून गुन्हा दाखल करू शकता, नाही का? आज वडार समाज झालं, आज डुकराचं व्यवसाय करतो, डुकराच्या मांसाचा, नाही का? पण त्या एखाद्या मस्जिदच्या समोर किंवा बहुसंख्य मुस्लिम भागामध्ये जर डुकराचं मांस विकलं गेलं, त्या भागामध्ये 295 अंतर्गत हिंदूंवर गुन्हा दाखल होतो किंवा डुकराचा एका तुकडा सापडतो. गाईचं गोमांस एवढं रक्ताचं पाणी रस्त्यावर सांडत 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 ते पुण्यामध्ये येतं. एखाद्या पोलीस स्टेशनच्या तिथं ते गाईचं तर पोलीस 295 अंतर्गत गुन्हा दाखल. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यामध्ये 5 क नुसार गुन्हा दाखल करतात. म्हणजे पोलिसांना सुद्धा वाटत नाही की गाय ही यांची धार्मिक भावना आहे. म्हणजे महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजणारी गुन्हे असतील की 295 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. तर तुमच्या या चॅनलमार्फत आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या CPंना SP मी आवाहन करतो की त्यांनी 295 अंतर्गत गुन्हा दाखल करा.